तेल, तूप, बटर, कंडेन्स मिल्क काहीही न वापरता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अय्यंगर स्टाईल स्लाइस केक आणि त्यामध्ये आपण व्हेरिएशन म्हणून बनवणार आहोत अय्यंगर स्टाईल मार्बल केक। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे। यामध्ये ना तेल ॲड केलेलं आहे ना तूप ॲड केलेलं आहे, परंतु अतिशय डिलिशियस, टेस्टी आणि एकदम सॉफ्ट हा केक होतो। नक्की ट्राय करा। आणि अशीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत आधीही शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो प्लेन केक आहे, तो सुद्धा ट्राय करू शकता। आता सगळ्यात आधी इथे मी घेतलेली आहे अमूलची फ्रेश क्रीम। तर ही आहे साधारणतः 1 कप एवढी अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे। तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची साय जी असते थोडीशी फेटून घ्या विस्करने आणि मग ती वापरा। त्यानंतर 1 कप आपल्याला इथे घ्यायची आहे पावडर शुगर, म्हणजेच पिठी साखर जी असते ती घ्यायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे। प्रमाण आज मी तुम्हाला इथे कपमध्ये सांगणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ग्रॅममध्ये दिलेलं आहे। त्यानंतर अर्धा कप आपल्याला इथे यामध्ये ॲड करायचं आहे दही आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही नॉर्मल आपल्या घरामध्ये जी वाटी असते कुठल्याही एका वाटीचं प्रमाण ठरवून घेऊ शकता आणि त्यानुसार आपल्याला इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचे आहेत। आता त्यानंतर मी यामध्ये ॲड केलेली आहे अर्धा कप मिल्क पावडर। मिल्क पावडरने जी केकची टेस्ट आहे ती खूप छान येते, कारण बऱ्याच वेळा कंडेन्स मिल्क टाकलेले केक खूप टेस्टी लागतात, तर मिल्क पावडर टाकले की ती सेम कंडेन्स मिल्कची टेस्ट तुम्हाला देणार यामध्ये। त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप दूध ॲड केलेलं आहे। आता 1 कप मैदा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीएसपी बेकिंग सोडा आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि ते छान असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर इथे या सगळ्या गोष्टी आपल्याला एकजीव करायच्या आहेत, ओव्हर मिक्स करायचं नाहीये, लम्प्स यामध्ये फॉर्म झाले नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपण विस्कनी काय करायचं आहे, सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर गॅसवर याला बेक करायचं असेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता। आता यामध्ये हा झाला आपला प्लेन व्हॅनिला केक। यामध्ये व्हॅनिला इसेन्स जर आपण ॲड केला तर हा प्लेन व्हॅनिला केक तयार होतो। तुम्हाला जर यामध्ये व्हेरिएशन करायचं असेल तर इथे तुम्ही कलर इसेन्स टाकून सुद्धा भरपूर व्हेरिएशन करू शकता। स्ट्रॉबेरी फ्लेवर, मँगो फ्लेवर, जे हवे ते फ्लेवर तुम्ही तयार करू शकता। आणि मागच्या वेळेस अशी सेम रेसिपी तेल, तूप, बटर न वापरता मी मलाई केकची रेसिपी शेअर केली होती। खूप डिलिशियस होतो तो सुद्धा केक। घरच्या साईपासून मी तयार करून दाखवला होता। ती जर रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, ती सुद्धा रेसिपी ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। आता यामध्ये मी 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स ॲड केलेला आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे। आता इथे मी तुम्हाला मार्बल केक दाखवणार आहे, त्यामुळे हे जे बॅटर आहे ते मी डिवाइड करणार आहे 2 पोर्शनमध्ये आणि डिवाइड केल्यानंतर एका पोर्शनमध्ये जेवढा तुम्हाला चॉकलेट केक हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही बॅटर डिवाइड करा आणि त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून टाकणार आहोत कोको पावडर। तर तुमच्याकडे जी कोको पावडर असेल, डार्क असेल, लाईट असेल, ती कोको पावडर ॲड करा। आता माझ्याकडे थोडीशी एक्स्ट्रा डार्क कोको पावडर आहे। तर इथे हे छान मी मिक्स करून घेत आहे आणि मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर चॉकलेटचा पोर्शन जास्त ठेवायचा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे बॅटर थोडं जास्त घ्या आणि व्हॅनिला कमी ठेवायचं असेल तर तसं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। कोको पावडर टाकल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल बॅटर घट्ट झालं आहे तर 1 टेबलस्पून दूध तुम्ही ॲड करू शकता आणि मग आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे। इथे 7 इंचाचा टिन आपल्याला घ्यायचा आहे। मी 8चा घेतला होता, परंतु 7 इंचाच्या टिनमध्ये चांगली हाईट येईल, सो 7 इंचाचा टिन तुम्ही इथे वापरा। आणि त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर मी बॅटर पोर केलेलं आहे। तर सगळ्यात आधी खाली आपण चॉकलेटचं बॅटर पोर करणार आहोत आणि छान असं पसरून घ्यायचं आहे। हे बॅटर संपूर्ण पसरून झालं की त्यावर आपलं उरलेलं जे व्हॅनिलाचं बॅटर आहे ते टाकायचं आहे आणि पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मार्बल केकची रेसिपी ही नक्की ट्राय करा। खूप डिलिशियस आणि टेस्टी असा हा केक होतो आणि एकदम सोपी रेसिपी आहे। आणि जर तुम्हाला फ्रेश क्रीम वापरायची नसेल तर तुम्ही घरची साय, आपली जी जमवलेली साय असते, फक्त फार आंबट नको आणि दहीसुद्धा घेताना फार आंबट घ्यायचं नाही आहे। सगळे इन्ग्रेडियंट रूम टेम्परेचरला घ्यायचे आहे, ज्यामुळे आपला केक जो आहे तो अतिशय सुंदर होतो। आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो की घरामध्ये शिल्लक असलेले बऱ्याच दिवसांचे पडलेले बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरतो आणि त्यामुळे आपला केक फुलत नाही। सो ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की साधारणतः 3-4 महिन्यापूर्वीचाच जुना सोडा पावडर असेल तरच वापरा, अदरवाईज ते वापरू नका, तुमचे इन्ग्रेडियंट खराब होतील। आता यामध्ये मी टूथपिकने थोडंसं अशा पद्धतीने स्वर्ल करून घेत आहे, ज्यामुळे जेव्हा आपण हा केक कट करू बेक झाल्यावर तेव्हा त्याला छान अशी डिझाईन दिसेल आणि दोन्ही बॅटर एकमेकांमध्ये छान मिक्स होतील। आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आता आपण याला 180 डिग्रीला बेक करायचं आहे। साधारणतः 35 ते 40 मिनिटं याला लागणार आहेत। तुम्हाला पाहिजे तुम्ही गॅसवर सुद्धा याला बेक करू शकता, जसे आपण नॉर्मल केक बेक करतो तसे।
तर आता हा बेक झालेला आहे. हा वरचा जो क्रॅक आहे तो अगदी नॉर्मल असतो, कारण होममेड केकला जनरली क्रॅक हा जातोच. तर आता याला मी डिमोल्ड करून घेते आहे आणि डिमोल्ड करून तुम्हाला दाखवते की याचा मस्त सॉफ्ट असा स्पॉन्ज तयार झालेला आहे. तुम्हाला जर वरचा क्रस्ट सॉफ्ट हवा असेल तर काय करायचं, केक जेव्हा आपण ओव्हन OTG गॅसमधून जेव्हा बाहेर काढतो तेव्हा आपल्याला काय करायचं, त्यावर एखादा नॅपकिन टाकून त्याला टिनमध्येच गार होऊ द्या. नॅपकिन टाकल्यामुळे काय होतं की त्यातली जी वाफ आहे ती पुन्हा त्यामध्येच जाते आणि वरचा जो क्रस्ट आहे तो एकदम कडक नाही राहत, तो जरा सॉफ्ट होतो. पूर्णपणे थंड झाल्यावर याला आपल्याला कूलिंग रॅकवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी डिझाईन आणि छान असा जाळीदार स्पॉन्ज आपला रेडी झालेला आहे. तर अशा छान छान बेकिंगच्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्राजक्ताskitchen.com सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल जी आहे ती ऑल या बटनावर क्लिक करून ठेवा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. तर केकचा सॉफ्टनेस खूप छान झालेला आहे, संपायला फारसा वेळ लागणार नाही आहे. आणि हां, स्पेशली मी माझ्या मम्मी पप्पांसाठी हा बनवला होता, कारण ते घरी येणार होते. सो तुम्हीसुद्धा ट्राय करा ही रेसिपी तुमच्या स्पेशल लोकांसाठी आणि कशी झाली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.